गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक सण आहे। 11 दिवसांसाठी घरी आलेला पाहुणा हा सर्व भाविकांना आपल्या रंगात रंगवून जातो। पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाचे स्वागत भाविक दरवर्षीच मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने करत असतात। आपल्या गणरायाच्या आगमनाकरिता भाविकांची हालचाल ही 2 महिन्याआधी सुरू होऊन जाते। यावेळी अमरावती शहरात देखील गणरायाच्या आगमनाआधीच गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे। ठिकठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या बनवून तयार होत आहे। शहरातील मूर्तिकार हे बाप्पाच्या आगमनाकरिता उत्साहित दिसत आहेत। शहरात जागोजागी बाप्पांच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे। या मूर्त्या पांढऱ्या मातीपासून बनविण्यात येत आहे। लोकांना काय आजकाल ते शो पाहिजे पीओपीचा, लोक मातीच्या लक्ष देत नाही। तुमच्याला विशेष म्हणजे मातीची मूर्ती आहे जी आपल्या ग्रंथामध्ये किंवा अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे, ज्याला महत्त्व आहे पूजेमध्ये। त्या मातीची पूजा केल्याशिवाय ते गणपती पावत होत नाही। ते लोकांना समजलं तर फार चांगलं आहे। कारण हे जे आहे शोपीस आहे, पीओपीचे शोपीस आहे ते तुम्ही कायची मूर्ती तुम्ही 12 महिने ठेवू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यात ते वर्षोगिंती बिघडत नाही। आता आमच्याकडे जे प्लास्टर पेरीचे जे मॉडेल आहेत ना, मॉडेल नाही साचे वगैरे आमच्या वडिलांच्या काळाचे अजून पण तिथे आहे, म्हणजे त्या भीतीमध्ये जाळलेले आहेत ते। विघ्नहर्ता गणरायाला घरी घेऊन जाण्याकरिता भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे बाप्पा देखील आपल्या भक्तांच्या घरी जायला तयार आहेत। शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असून बाप्पाच्या मूर्त्या बनून तयार आहेत। आमच्याकडे इको फ्रेंडली गणपती पूर्णपणे शाडू मातीचे तयार केलेले मिळतात। आणि कसं आहे, ही माती आम्हाला अमरावतीमध्ये अवेलेबल असते। आमचे जे गणपती आहेत ते चंद्रपूर, नागपूर इथे यांचा सेल असतो। आणि आमचा जो व्यापारी वर्ग आहे तो जास्त करून मातीच्या मूर्तींवर भर देतो, कारण की मातीच्या मूर्ती या इको फ्रेंडली असतात आणि लवकर पाण्यात विरघळणाऱ्या असतात। त्यामुळे प्रदूषणाचा कोणताच त्यामध्ये परिणाम आढळत नाही।